आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकरणावरून पोलीस कर्मचारी संतोष पानकर याला निलंबित करण्यात आले. पानकर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून तो काही दिवस कोठडीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. पानकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे 7 ठिकाणी बँक खाती असून त्या खात्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटानं केला आहे. या प्रकरणी ठाकरे गटानं अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार यांची भेट घेतली. मासिक 60,000 रुपयांचा पगार असताना अल्प कालावधीत खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा होणं संशयास्पद असून या प्रकरणात शाहूपुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन API पोलीस निरीक्षक तसंच सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल आणि पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी केली आहे. की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता. साधारण त्याचा पगार 60,000 असेल. तर 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी 7 अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर 7 अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे. व त्या अकाउंटवर किती रुपये असले पाहिजेत, तर आमची माहिती अशी 7 कोटी ते 9 कोटी रुपये ह्याच्या अकाउंटवर जमा आहेत अशी आमची माहिती आहे. त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत, ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत, की कुणी यांच्या ठेवायला दिले, ट्रान्झॅक्शन कुणावर झाले, हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत. आणि सगळा तपास जो तो शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय. उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही अफिडेव्हिट द्या, तुमचा तपास कच्चा आहे. तपास कच्चा राहिला कसा? किती वर्ष तुम्ही तपास करताय? आणि मग शिवाय पार्कमध्ये हॉटेल कुणाच्या नावावर होतं, कुणी चालवायला घेतलं, हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले, कुणाचे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्दाफाश पडेल, बुरका फाडून जाईल. आणि म्हणून आम्ही आज संबंधित ॲडिशनल SP साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या, ह्या संतोष पानकर आणि त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, अभि बुकशेट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.